नमस्कार मित्रांनो 11वी ॲडमिशनची प्रोसेस सुरू झालेली आहे। 11वी ॲडमिशनचा जो काही ऑनलाईन फॉर्म आहे, पार्ट फर्स्ट कसा भरायचा आणि पार्ट सेकंड कसा भरायचा, ए टू झेड प्रोसेस आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। महत्त्वाचं म्हणजे फॉर्म भरताना महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नीट पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता तुम्हाला mahafyjcadmission.in या वेबसाईटवरती यायचे आहे। या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे। या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला स्टुडंट रजिस्ट्रेशन करायचे आहे। तर यावरती स्टुडंट रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यामध्ये आपल्याला भरपूर असे ऑप्शन दाखवतील। तर यामध्ये पहा, स्टुडंट रजिस्ट्रेशन करताना ॲप्लिकंट 10 स्कूल एरिया हा विद्यार्थी विथिन महाराष्ट्र स्टेट आणि आउटसाइड महाराष्ट्र स्टेट हा विद्यार्थी महाराष्ट्रामधून पास झालेला असेल तर विथिन महाराष्ट्र स्टेटवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि महाराष्ट्राबाहेर असेल तर आउटसाइड महाराष्ट्र स्टेटवरती क्लिक करायचे आहे। तर आपल्याला महाराष्ट्र स्टेट विथिन या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर ॲप्लिकंट स्टेटसमध्ये विद्यार्थी फ्रेशर आहे का रिपीटर आहे का प्रिव्हियसली पास झालेला आहे। हा विद्यार्थी रिपीटरमध्ये पास झालेला किंवा अगोदर पास झालेला आहे किंवा 2025 मध्ये फ्रेशमध्ये पास झालेला आहे। 2025 मध्ये पास असेल तर आपल्याला फ्रेशरवरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्याला 3 नंबरचा महत्त्वपूर्ण ऑप्शन आहे 10 स्टँडर्ड ऑर इक्वालेंट एक्झामिनेशन बोर्ड। तर यामध्ये कोणत्या बोर्डमधून पास झालेला आहे, SSC असेल, CBSE असेल, CISCE, ICSE असेल, IB असेल, IGCSE असेल, NIOS असेल, एनी अदर बोर्ड असेल। ज्या बोर्डमधून विद्यार्थी पास झालेला असेल त्या बोर्डचे आपल्याला या ठिकाणी ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे। तर आपण SSC या ऑप्शनवरती क्लिक करणार आहोत। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे की 10 स्टँडर्ड ऑर इक्वालेंट एक्झामिनेशन डिटेल, सीट नंबर आणि मदर नेम। तर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी मदर नेम सुद्धा या ठिकाणी टाकून घ्यायचे आहे। त्यानंतर पहा, आपला सीट नंबर आणि मदर नेम टाकून झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हेरीफाय नंबर दाखवेल। या व्हेरीफाय नंबरवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दाखवेल की व्हेरीफाय युअर SSC डिटेल। यामध्ये तुम्हाला ॲप्लिकंटचे नेम दाखवणार आहे। हे जर का बरोबर असेल तर तुम्हाला या ठिकाणी येस करेक्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे। तुमचा मंथ ऑफ एक्झामिनेशन, तुम्ही 10वी पास कोणत्या महिन्यामध्ये झालेले आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे। मार्चमध्ये झालेले आहे का जुलैमध्ये का ऑक्टोबरमध्ये, तर मार्चमध्ये असेल तर मार्च यावरती आपल्याला सिलेक्ट करायचे आहे। त्यानंतर खाली आपल्याला विद्यार्थ्याचे पूर्ण नाव या ठिकाणी दाखवणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातील। तर यामध्ये आपल्याला एका क्वेश्चनचं उत्तर आपल्याला या ठिकाणी द्यावं लागणार आहे। यामध्ये कोणताही एक क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याचं ॲन्सरमध्ये उत्तर या ठिकाणी टाकायचं आहे। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी पासवर्ड डिटेल विचारेल। यामध्ये आपल्याला पासवर्ड टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पासवर्ड तयार करून खाली एक कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी इंटर कॅप्चा विचारेल। त्यानंतर हा कॅप्चा भरून आपल्याला या ठिकाणी जो कॅप्चा भरल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला रजिस्टर बटनावरती क्लिक करायचे आहे। त्यानंतर आपल्यासमोर असा लॉगिनचा ऑप्शन येईल। या लॉगिन बटनावरती आपल्याला क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला आपला लॉगिन ID आणि पासवर्ड टाकून खाली कॅप्चा देण्यात आलेला आहे। हा लॉगिन ID पासवर्ड टाकून आपल्याला या ठिकाणी कॅप्चा भरून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी लॉगिन ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। लॉगिनवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्यासमोर असं नवीन पेज ओपन होणार आहे। त्यानंतर आपल्याला या डाव्या साईडला या ऑप्शनवरती क्लिक करून आपल्याला यामध्ये ॲप्लिकेशन फॉर्म पार्ट 1 या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे। यामध्ये आपल्याला पहा भरपूर अशा स्टेप पूर्ण करायच्या आहे। रजिस्ट्रेशन डिटेलवरती आपल्याला सर्वप्रथम क्लिक करायचे आहे। यावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे। तर यामध्ये तुम्ही पाहू शकता आपण आत्ता भरलेली जी काही विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे यामध्ये विद्यार्थ्याचा जो 10वीमध्ये कुठे पास झालेला आहे ते दाखवणार आहे। फ्रेशर म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे। त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी विद्यार्थ्याचा सीट नंबर, मदर नेम आणि पूर्ण नाव दाखवणार आहे। आपल्याला या ठिकाणी नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे। नेक्स्ट बटनावरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ॲप्लिकेशन पर्सनल इन्फॉर्मेशन येणार आहे। तर यामध्ये आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे। यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, आपल्याला जन्मतारीख, मेल फिमेल, नेम ऑफ स्टँडर्ड स्कूल म्हणजे ज्या शाळेमध्ये तो 10वी पास झालेला आहे त्या शाळेचं आपल्याला या ठिकाणी नाव दाखवण्यात येणार आहे। त्यानंतर खाली स्क्रोल करून आपल्याला या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला विद्यार्थ्याचा यामध्ये ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर पिनकोड टाकून आपले जे काही महाराष्ट्र स्टेट आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर यामध्ये डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचा आहे, आपला तालुका आणि आपले विलेज म्हणजे आपले गाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी ऑलरेडी येणार आहे। त्यानंतर आपल्याकडे जर का अजून एखादा मोबाईल नंबर असेल तर तो आपण या ठिकाणी टाकू शकतो। त्यानंतर खाली आपल्याला सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचे आहे। सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होणार आहे।
यामध्ये पहा आपल्याला कॅटेगरी विचारण्यात आलेली आहे. आपली कॅटेगरी आपल्याला जी काही असेल ती कॅटेगरी आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. यामध्ये पहा जनरल ओपन असेल, शेड्यूल कास्टमध्ये SC असेल, ST असेल, VJNT, NTB भरपूर अशा कास्ट आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. आपण ज्यामध्ये असेल ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल करायचे आहे. यामध्ये आपली कास्ट सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी दाखवेल कास्ट सिलेक्ट करण्यासाठी आपल्याकडे कास्ट आहे का, तर आपल्याला या ठिकाणी होय करायचे आहे. त्यानंतर आपल्याला कास्ट कोणत्या राज्यातून देण्यात आलेले आहे, महाराष्ट्र टाकायचे आहे. त्यानंतर आपल्याला जात प्रमाणपत्र आपले कास्ट देणारा जिल्हा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत एकदा आपली कास्ट सिलेक्ट करून खाली आपल्याला विशेष आरक्षण तपशील विचारेल. त्यानंतर खाली आपल्याला मध्ये दाखवण्यात आलेलं आहे अर्जदार अपंग दिव्यांग आहे का, असेल तर होय करा, अन्यथा नाही करा. मध्ये आहे अर्जदार भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्त आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. अर्जदाराच्या पालकांना ऑनलाईन प्रक्रिया क्षेत्रात स्थानांतरित केले आहे का, केले असेल तर होय, अन्यथा नाही. अर्जदाराचे आजी आजोबा स्वातंत्र्य सैनिक आहेत का, असेल तर होय करा, नसेल तर नाही. अर्जदाराचे पालक संरक्षण सैनिक माजी सैनिक श्रेणीतील आहे का, असेल तर होय, नसेल तर नाही. अर्जदार हा क्रीडा श्रेणीतील आहे का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. आणि होय असेल तर या ठिकाणी आपल्याला ते सर्टिफिकेट या ठिकाणी आपल्याला सहभागी पात्रतेचा क्रमांक या ठिकाणी टाकावा लागणार आहे. नसेल तर आपल्याला या ठिकाणी नाही करायचे. त्यानंतर खाली आपल्याला 2 एप्रिल 2018च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार जर तुम्ही अनाथांच्या श्रेणीत येत असेल तर होय करा, अन्यथा या ठिकाणी नाही करा. त्यानंतर अल्पसंख्याक कोटा प्रवेशमध्ये तुम्ही अल्पसंख्याक आहात का, असेल तर होय करा, नसेल तर नाही करा. त्यानंतर इन हाऊस कोटा प्रवेश, तुम्हाला इन हाऊस कोट्याद्वारे प्रवेश घ्यायचा आहे का, म्हणजे तुम्हाला 10वी जर का तुम्ही जिथे पास झालेला असाल तिथं जर का 11वी असेल तिथे तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे असेल तर होय करा, आणि तुम्हाला त्या ठिकाणी न घेता दुसऱ्या ठिकाणी घ्यायचे असेल तर तुम्ही या ठिकाणी नाही करा. त्यानंतर खाली आपल्याला सेव्ह करा आणि पुढे जा या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर परत एक नवीन पेज ओपन होईल. यामध्ये 10वीच्या परीक्षेचा तपशील आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आपल्याला यामध्ये आपली माहिती जी काही टक्केवारी आहे ती संपूर्ण या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. त्यानंतर सेव्ह आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत एक आपल्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे. यामध्ये पहा आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे की यामध्ये 10वीची मार्कशीट असेल तर 10वीची मार्कशीट अपलोड करा. त्यानंतर आपल्या शाळा सोडल्याचा दाखला टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी जातीचा दाखला म्हणजे आपले कास्ट सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी ॲड करायचे आहे. आपल्याला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला 10वीची मार्कशीट अपलोड करायची आहे. त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट जी काही आपली 10वीची TC आहे ती आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी ॲड करून या ठिकाणी आपल्यासमोर अपलोड करायचे आहे. त्यानंतर आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट या डोळ्यावरती क्लिक करून आपण पाहू शकतो आपले हे डॉक्युमेंट. त्यानंतर आपल्याला हे डॉक्युमेंट डिलीट करायचे असेल तर आपण या ठिकाणी डिलीटसुद्धा करू शकतो. त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये आपल्याला सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर असा पेज आपल्यासमोर ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला 100 रुपयाचं पेमेंट हे करणे आहे. तर यासाठी आपल्याला प्रोसीड टू ॲडमिशन प्रोसेसिंग फी यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यावरती आपल्याला पेमेंट करण्यासाठी पे ऑप्शनवरती परत क्लिक करायचे आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा तुम्ही UPIने पेमेंट करू शकता, कार्ड असेल तर कार्डने पेमेंट करू शकता. त्यानंतर वॅलेटचा ऑप्शन आहे. त्यानंतर नेट बँकिंगचा ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये UPI या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. ठिकाणी आपला UPI ID टाकून आपल्याला पे नाऊ या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी पेमेंट सक्सेसफुल होणार आहे. यामध्ये आपण आपली डाउनलोड रिसिप्ट करू शकतो. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपल्यासमोर असा पेज ओपन होणार आहे. यामध्ये आपल्याला विद्यार्थ्याची पर्सनल डिटेल यामध्ये दाखवण्यात आलेली आहे. आपण आता जी माहिती भरली ती संपूर्ण माहिती आपल्याला यामध्ये कास्ट असेल, आपले स्टेट, आपले राज्य जे काही संपूर्ण माहिती असेल आपण या ठिकाणी भरण्यात आलेली आहे. त्यानंतर खाली आपल्याला या ठिकाणी थोडी स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी डिक्लेरेशनमध्ये आय हॅव डिक्लेअर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर यामध्ये लॉग ॲप्लिकेशन फॉर्म यावरती आपल्याला क्लिक करून घ्यायचे आहे. त्या अगोदर आपला फॉर्म हा बरोबर भरलेला आहे की नाही हे आपल्याला चेक करायचे आहे. त्यानंतरच आपल्याला या ठिकाणी लॉग ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट लॉग फॉर्म सक्सेसफुली आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो आपल्या डिक्लेरेशनमध्ये क्लेम स्टेटस सेल्फ व्हेरीफाय असे दाखवले पाहिजेत. त्यानंतर आपल्याला परत या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी पार्ट 2 भरायचा आहे. तर पार्ट 2साठी आपल्याला चूज स्ट्रीम अँड मीडियम या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची पूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी अगोदर दाखवणार आहे. ते विद्यार्थ्याची टक्केवारी या ठिकाणी दाखवणार आहे. त्यानंतर खाली आपल्याला स्क्रोल केल्यानंतर आपल्याला सिलेक्ट स्ट्रीम आर्टला ॲडमिशन करायचं आहे, कॉमर्सला करायचं आहे का सायन्सला करायचं आहे. तर आपल्याला सायन्सला ॲडमिशनसाठी सायन्स या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे.
त्यानंतर आपले मीडियम सिलेक्ट करायचं आहे. इंग्लिश मीडियमवरती आपल्याला क्लिक करून या ठिकाणी ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर चूज ज्युनियर कॉलेजेस या ठिकाणी आपल्याला खाली स्क्रोल करायचे आहे. यामध्ये आपल्याला भरपूर असे कॉलेजेसचे नावं दाखवणार आहे. यामध्ये आपल्याला 10 कॉलेज सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन देण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आपण थोडे साईडला करून या ठिकाणी पाहू शकतो. यामध्ये आपल्याला ॲड या बटनावरती क्लिक केल्यानंतर हे कॉलेज आपले ॲड होणार आहे. तर अशा प्रकारे आपण ॲड करून 10 कॉलेजेस या ठिकाणी ॲड करू शकतो. त्यानंतर आपल्याला आपले कॉलेज जर का सर्च करायचे असेल तर या ठिकाणी आपल्याला UDICE कोड टाकून ज्या कॉलेजला ॲडमिशन करायचे त्या कॉलेजचा आपल्याला या ठिकाणी UDICE कोड टाकायचा आहे आणि सर्च ज्युनियर कॉलेज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या कॉलेजचा UDICE टाकला त्या कॉलेजचं नाव आपल्याला या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. त्या कॉलेजचं नाव दाखवल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर आपण जे कॉलेज आता सिलेक्ट केले ते कॉलेजमध्ये आपला नंबर हा लागणार आहे. त्यानंतर दुसऱ्या कॉलेजचे नाव सिलेक्ट करायचे असेल तर आपल्याला परत दुसऱ्या एखाद्या कॉलेजचं आपल्याला या ठिकाणी UDICE टाकून घ्यायचं आहे आणि सर्च ज्युनियर कॉलेज या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला थोडी स्क्रोल करायचे आहे. स्क्रोल केल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतो आत्ता आपण ज्या कॉलेजचे UDICE टाकून त्या कॉलेजचं नाव आपल्यासमोर आलेलं आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो या कॉलेजचं नाव आलेलं आहे. यामध्ये आपल्याला ॲक्शनमध्ये ॲड या ऑप्शनवरती क्लिक करायचे आहे. ॲडवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडी स्क्रोल करायचे आहे आणि यामध्ये तुम्ही आता केलेले जे काही 2 कॉलेजेस आहे ते कॉलेजेस आपल्याला या ठिकाणी दाखवणार आहे. तर यामध्ये आपण पाहू शकतो आपल्याला जर का जे काही 2 नंबरचे कॉलेज आहे ते 1 नंबरवरती घ्यायचे असेल तर या बाणावरती आपण क्लिक करून ते 1 नंबरवर घेऊ शकतो आणि हे डिलीट करून आपल्याला दुसरे कॉलेज ॲड करायचे असेल तर डिलीट या बटनावरती आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर खाली आपल्याला सेव्ह चॉईसेस या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यानंतर परत वरती आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला खाली लॉक ऑप्शन फॉर्म दाखवेल त्यावरती आपल्याला या ठिकाणी क्लिक करून घ्यायचे आहे. या ठिकाणी आल्यानंतर आपण आत्ता जो काही भरलेला फॉर्म आहे हा संपूर्ण फॉर्म आपल्यासमोर या ठिकाणी दाखवण्यात येणार आहे. आपण यामध्ये काय काय डिटेल भरलेले आहे संपूर्ण डिटेल आपल्याला या ठिकाणी दाखवले जाणार आहे. तर ही संपूर्ण माहिती बरोबर आहे की नाही हे आपण यामध्ये चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर आपले कॉलेज कोणते सिलेक्ट झालेले आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी चेक करून घ्यायचे आहे. त्यानंतर खाली आपल्याला डिक्लेरेशन दाखवेल. डिक्लेरेशनमध्ये या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचे आहे आणि यामध्ये लॉक ॲप्लिकेशन प्रेफरन्स यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. पहिला आपला फॉर्म बरोबर आहे की नाही सर्व माहिती आपली बरोबर भरलेली आहे की नाही हे आपल्याला पाहून घ्यायचे आहे. त्यानंतरच आपल्याला लॉक ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे आपला हा फॉर्म लॉक केला जाईल. त्यानंतर परत डाव्या साईडला या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करून डॅशबोर्डवरती क्लिक करायचे आहे. डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पहा आपली संपूर्ण परत माहिती आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. यामध्ये पहिला पार्ट आहे त्यामध्ये आपले ॲप्लिकेशन फॉर्म हा सेल्फ व्हेरीफाय झालेला आहे आणि पार्ट नंबर 2 मध्ये हा कंप्लीट अँड लॉक अशा प्रकारे आपला हा फॉर्म पूर्ण भरण्यात आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला पूर्ण प्रोसेस समजली असेल. नंतर याचा निकाल लागणार आहे त्यावेळेस तुमचा नंबर इथे दाखवणार आहे त्यावेळेस नंतर व्हिडिओ हा बनवला जाईल. तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. आपल्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.